हा जळगाव जिल्ह्यातला हा भाग आहे। हा परदाडे रेल्वे स्टेशन आहे। परदाडे रेल्वे स्टेशनच्या पासून अगदी पुढे काही अंतरावरच एक ब्रिज आहे आणि या ब्रिजवरती हा अपघात झाला। खरं तर दोन्ही बाजूला एक छोटंसं गाव सुद्धा इथं आहे। हे दोन गाव आहेत, शेजारी दोन गाव आहेत आणि या दोन गावातली लोक तिथे मदतीसाठी धावून आली आणि याच ब्रिजवरती ही गाडी थांबवण्यात आली होती। जेव्हा परदाडेमधून रेल्वे स्टेशनमधून ही गाडी पुढे आली, मुंबईच्या दिशेने येत होती, अगदी त्याच वेळेला अफवा अशी पसरली की रेल्वे बोगीला आग लागली। अफवा का पसरली तर रेल्वेचं ट्रॅक आणि जो चाक असतं त्याच्यामध्ये घर्षण झालं, त्याच्यातून धूर समोर आला आणि धूर आल्यानंतर आग लागल्याचा अंदाज सगळ्यांनी बांधला आणि त्यामुळे एक प्रकारचे वाऱ्यासारखी ती बातमी पूर्ण एका बोगीतून दुसऱ्या बोगीमध्ये पसरली आणि या बरोबर या ठिकाणी हेच ते परदाडे रेल्वे स्टेशनच्या पुढचा हा भाग आहे। या ब्रिजवरती जेव्हा गाडी आली तेव्हा प्रवाशांनी ती गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर लगेचच लोकांनी गाडीतून उड्या टाकल्या। उड्या टाकल्याच्या नंतर समोरून या बाजूने हा जो ट्रॅक आहे, कर्नाटक एक्सप्रेस ही दिल्लीच्या दिशेने जात होती आणि दिल्लीच्या दिशेने ही जात असतानाच इथं ट्रॅकवर आलेल्या लोकांना त्यानं धडक दिली। त्यानंतर ही बातमी गावात, हे दोन गाव आहेत बघा, ही दोन गाव आहेत, या दोन गावांमधल्या लोकांनी तातडीने तिथं धाव घेतली आणि मदतीसाठी ते धावून आले। इथल्या जखमींना त्यांनी तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबद्दलचे अपघात नेमका कसा झाला हे थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहोत।